देवा, हा काय अन्याय, या जगात काय चाललंय आणि माझ्या आयुष्यात काय चाललंय? काय रे गंपू, असा देवदासारखा का बसलायस? पुन्हा कोणी रिजेक्ट केले की काय? हा अरे दुःख या गोष्टीचं नाहीये की मला मुलगी भेटत नाहीये, दुःख या गोष्टीचं आहे की आमिर खानने तिकडे तिसरं लग्न केलंय, तिसरं. अरे त्यानं लग्न केलं तिसरं, त्यात तुझा काय संबंध? तो आमिर खान आहे, आमिर खान. अरे तो आमिर खान आहे म्हणून का त्यानं तिसऱ्यांदा लग्न करायचं? अरे तो वयाची 35 झाली तरी एक लग्न ठरत नाही, आणि तो आम्ही तिकडं हॅट्रिक मारतोय, हॅट्रिक. अरे गंपू शांत हो, त्याच्या आणि तुझा लग्नाचा काही संबंध नाही. संबंध कसा नाही? देवानी आहे ना माझ्या नावाची मुलगी त्या आमिर खानच्या खात्यात टाकली की काय? त्या एकाला 3-3 आणि ह्या एकाला एक पण नाही. हा सरळ सरळ आहे ना कोटा सिस्टीमचा अपमान आहे. अरे वेड्या, आमिर खानने लग्न नसतं केलं तरी तुला कुणी मुलगी देणार होतं का? हा, आणि तुझं तोंड आहे ना आरशात बघ. अरे तू कुठे, तो कुठे? हा, हे बघ, माझ्या जखमेवर मीठ चोळू नकोस. मला तर आता असं वाटतंय की त्या आंब्र्याच्या ना बंगल्याबाहेर जाऊन आहे ना उपोषणच करतो आणि त्या आंब्र्याला म्हणतो, हे बघ, चौथं लग्न करण्याआधी या गंपूचा विचार कर आणि माझं लग्न लावून दे. जातोच आता. कंप्या, तू खरंच आहे ना वेडा झालायस, वेडा. नोकरी बिकरी सगळं ठीक आहे रे मित्रा, पण आमिर खाननी जर चौथ्या लग्नाची घोषणा केली ना तर मी डायरेक्ट हिमालयात जाईन.